राज्यातल्या अनेक भागात पावसानं हजेरी लावली, मात्र सह्याद्रीच्या कुशीतील धरणं अजूनही कोरडीच आहेत. धरण क्षेत्रामध्ये ऊन सावलीचा खेळ सुरू आहे. आकाशात ढग दाटून येतात, पण मुसळधार पाऊस पडत नाही, त्यामुळे शेतकरी चिंतेत आहे. चासकमान धरणावरून याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी रोहिदास गाडगे यांनी. राज्यभरामध्ये मान्सून पूर्व पावसाने हाहाकार माजवला. शेती, ओढे, नाले दुथडी भरून वाहिले. मात्र धरण क्षेत्रामध्ये पाऊस पडूनही धरणांच्या पाणी पातळीत अद्याप वाढ झालेली नाही. आपण आलो आहोत शेती आणि पिण्याच्या पाण्यासाठी वरदान ठरलेल्या सह्याद्रीच्या कुशीतल्या चासकमान धरणावरती. या धरणात गेल्या 15 दिवसांपासून 5% पाणी पातळीत वाढ झाली. खरं तर भीमाशंकर परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊसही झाला. मात्र हा पाऊस झाल्यानंतर पाणी थेट धरणात न येता बंधाऱ्यांवरती पाणी आणलं गेलं. त्यामुळे धरण क्षेत्रामध्ये पाण्याची साठा हा वाढला नाही. दुसऱ्या बाजूला कुकडी प्रकल्पातील 7 धरणांमध्ये हीच परिस्थिती आहे. 5 ते 7% पाणीसाठा वाढतोय. डिंबे धरण असेल, पिंपळगाव जोगा असेल, माणिकडोह असेल, अशी वेगवेगळ्या धरणामध्ये पाणी पातळीत कुठेतरी वाढ होताना दिसत नाही. मान्सूनचं खऱ्या अर्थाने आगमन होण्याची प्रतीक्षा सह्याद्रीच्या पर्वतरांगांमध्ये आहे. खरं तर कुकडी प्रकल्पातील 7 धरणं आणि भीमा भामा खोऱ्यातील 3 धरणं ही सर्व धरणं शेती आणि पिण्याच्या पाण्यासाठी वरदान म्हणून पाहिली जातात. या धरणांना मुसळधार पावसाची प्रतीक्षा लागून राहिलेली आहे. रोहिदास गाडगे, साम टीव्ही न्यूज, चासकमान, पुणे.